पूर्व परिस्थितीवरनं राजकारणही सातत्याने जोरदार तापलेलं दिसतंय. राज्याचं अधिवेशन असो किंवा केंद्राचं, दोन्ही ठिकाणी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरनं जोरदार गदारोळ सुरू झालाय. हे सगळं सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला एक आवाहन केलंय, ते आधी पाहूयात. माझी विनंती आहे भारत सरकारला, एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. मी मागच्याही आठवड्यात हे बोललेले. आता हा फक्त एक पॉलिटिकल इश्यू नाही, हा एक नॅशनल क्रायसिस आहे. त्याच्यामुळे भारत सरकारने तातडीने ऑल पार्टी मीटिंग आणि पार्लमेंट चालू आहे, याच्यात तातडीने या विषयावर चर्चा आली पाहिजे आणि भारतातल्या नागरिकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की वास्तव काय आहे. जर कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागूया. फक्त सुप्रिया सुळेच नाही तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून सगळेच विरोधी पक्षातले नेते आता सर्व पक्षीय बैठकीची मागणी करतायत. आणि त्यावरच आहे आजचा आपला पहिला प्रश्न. हा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, देशातील गॅस तुटवड्यावर संसदेत चर्चा व्हावी. सुप्रिया सुळेंची मागणी पटते का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. देशामध्ये गॅस सिलेंडर्सच्या रांगा आणि संसदेपासून विधिमंडळापर्यंत झालेले आरोप प्रत्यारोप, गेले काही दिवस रोज दिसणारं हेच चित्र आजही पाहायला मिळालं. 12 मार्चला देशामध्ये एका दिवसामध्ये 89 लाख घरगुती गॅस सिलेंडरचं बुकिंग झालं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये देशामध्ये 50 लाखांवरच सिलेंडरचा पुरवठा शक्य होतोय. पण सरकारनं देशांतर्गत गॅस उत्पादन वाढवलंय. शिवाय होर्मुझऐवजी इतर मार्गानं केलेली आयात याचा सिलेंडर्सच्या पुरवठ्यावरती चांगला परिणाम दिसून आलाय. तसंच पॅनिक बाईंग करणाऱ्यांची संख्याही चांगलीच घटली आहे. सरकारी आकड्यानुसार काल एका दिवसामध्ये ऑनलाईन बुकिंगचा आकडा 77 लाखांवरती आलाय, म्हणजे कमी झालाय, ही जमेची बाजू आहे. शिवाय आजच हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करत शिवालिक नावाचं जहाज गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरती पोहोचलंय. आता तुम्ही असं म्हणाल की एका जहाजानं किती असा फायदा होणार आहे, तर ऐका. आज आलेल्या शिवालिकमध्ये 47,000 मेट्रिक टन LPG असणार आहे. आता आधी आणखीन एक आकडा सांगते. आपल्या देशामध्ये दिवसाला जवळपास 60 ते 70 हजार मेट्रिक टन गॅस पुरवठा लागतो. आता त्यावरून सर्वसाधारणपणे अंदाज लावला तर आज आलेल्या शिवालिक जहाजामुळे फायदा नक्कीच होईल. या जहाजातून 20,000 मेट्रिक टन LPG मुंद्रा बंदरामध्ये उतरवण्यात येणार आहे. त्यानंतर हे जहाज मंगळुरूला जाईल आणि तिथे उरलेला LPG उतरवण्यात येणार आहे. आता असं असलं तरी आज पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मांनी एक आवाहनही केलंय. मैं दोबारा से वही बात दोहराऊंगी कि स्थिति अभी चिंताजनक है, लेकिन हमारे डोमेस्टिक LPG कंज्यूमर्स को LPG की सप्लाई की जा रही है और डिस्ट्रीब्यूटरशिप्स पर कोई ड्राई आउट रिपोर्टेड नहीं है. मैं आपको ये भी बताना चाहूँगी कि आपके माध्यम से हम बार बार कंज्यूमर्स से अपील कर रहे थे कि ऑनलाइन बुकिंग करें. उसकी वजह से ऑनलाइन बुकिंग में इंक्रीज हुआ है और कल के डाटा के हिसाब से लगभग 90% बुकिंग्स हैव बीन ऑनलाइन. आणि आज पत्रकार परिषदेमध्ये बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयानं होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अडकलेल्या जहाजांची माहिती दिली. त्यामध्ये LPGचे 6, LNGचा 1, कच्च्या तेलाची 4, औषधांचं 1 आणि इतर मालवाहू अशी एकूण 22 जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सध्या भारताची अडकलेली आहेत आणि त्यावरचे सगळे खलाशी सुखरूप असल्याची माहितीही मंत्रालयानं दिली आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण थोडंसं राजकारणाकडेही वळूया. आज सकाळी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंनी गॅस तुटवड्यावरनं निवेदन द्यायला सुरुवात केली. LPG संकट की और आपका ध्यान, सरकार का ध्यान खींचना चाहता हूं. LPG संकट को पूरे देश में हाहाकार मचा हुआ है. अगर सरकार की दावा सच होता और व्हीकल खरीद से कमी की भरपाई हो गई होती तो इतनी पाबंदी क्यों लगती? आपने LPG को दामों में बढ़ोतरी किस आधार पर किया और ये भी लोगों को मालूम नहीं है.
त्यात आता काय झालं की खरगेंना दिली होती 3 मिनिटं. त्यातही त्यांनी सिलेंडरच्या मुद्द्यावरनं सरकारला घेरलं आणि आपलं निवेदन जवळपास 6.25 मिनिटं चालवलं. मग काय, सत्ताधारी बाकावरनं आधी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी खरगेंना सुनावलं, तर JP नड्डांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. मुझे दुख है कि हमारे विपक्ष, विशेष करके इंडियन नेशनल कांग्रेस, यह विपत्ति काल में भी देश में राजनीति करने से पीछे नहीं हटता और ये जनता को उकसाने का काम कर रहे हैं. दे आर इंसाइटिंग द पीपल ऑफ पीसफुल पीपल ऑफ द कंट्री. तर देशाला बसत असलेल्या युद्धजळांबद्दल मी तुम्हाला सांगितलं. शिवाय त्या निमित्ताने जे राजकारण होतंय केंद्रामध्ये तेही आपण पाहिलं. आता जरा राज्यात येऊया आणि राज्यात काय परिस्थिती आहे तेही सांगते. गेले 17 दिवस हे युद्ध सुरू झाल्यापासून सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरापासून ते व्यवसायाबद्दल परिणाम झालाय काय ते आता मी तुम्हाला सांगते. खरं तर गॅसच्या या झळा खवय्यांच्या जिव्हाळ्याचा तसाच श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वांच्या आवडीच्या वडापावला बसलेल्या आहेत. मुंबईतला प्रसिद्ध भाऊ उपहारगृह इथला वडापाव इज टू डाय फॉर. पण त्यालाही गॅस टंचाईचा फटका बसलाय. हे उपहारगृह तर आजपासून बंद आहेच, पण भाऊ उपहारगृहाच्या मुंबईतील सगळ्या शाखा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. खवय्येगिरीचं कर्जत मधलं असंच एक प्रसिद्ध हॉटेल म्हणजेच ठाकरे वडापाव. पर्यटकांमध्येही हे फेमस आहे आणि इथल्या मालकांनीही चुलीवर केवळ मिसळ बनवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता इथल्या ताटातनंही वडा गायब होणार आहे. पुणे शहरामध्ये जोशी वडेवाल्यांनी डोसा बनवणं आधीच बंद केलं होतं. आता त्यांनी इतर शहरातल्या शाखा सुद्धा गॅस टंचाई असेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. अहो इतकंच काय, तर या गॅस टंचाईचं सावट प्रसिद्ध देवस्थान, यात्रा, जत्रा, उरुसात मिळणाऱ्या महाप्रसादावरती होण्याची भीती वर्तवण्यात येते. त्याचंच एक उदाहरण म्हणजे अष्टविनायकापैकी एक असलेल्या पालीचा गणपती इथं मिळणारा महाप्रसाद बंद करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये साजरा होणारा भैरवनाथ उत्सव, रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सवानिमित्त होणाऱ्या सप्ताह सोहळ्यामध्ये भाविकांना महाप्रसाद मिळणार की नाही असा प्रश्न या क्षणी तरी उद्भवलेला आहे. शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते गजानन महाराजांचं समाधीस्थळ आणि त्यानंतर लगेच आठवण होते ती शेगावच्या कचोरीची. ती कचोरी मिळतेय, पण आता गॅस टंचाईमुळे ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागतात. अनेक ठिकाणी शिवभोजन थाळ्यांवरती, विद्यार्थ्यांच्या मेसच्या जेवणावरती, त्यांच्या मेन्यूवरती जोरदार परिणाम दिसायला लागलाय. आपण वडापावला लाईफलाईन बोलतो मुंबईची, त्याचं कारणच ते आहे. स्वस्त भेटतं, लवकर भेटते. इथं आलं की स्वच्छ वडापाव, चांगला वडापाव नेहमी खायला भेटतो आणि आज नाही तर खूप म्हणजे हाल चालले. घ्यायला आलो होतो समोसा आता इथे, पण त्यांनी म्हटलं की समोसा आणि काही ते तळलेले पदार्थ नाही आहेत. मग आम्ही आता चहा घेऊनच इथून निघणार आहे बस. नेमकं माझं खूप मन झालं होतं, मी सकाळपासून विचार करू इथे येणार, समोसा खाणार, आणखी नंतर परत जाणार, पण समोसा मिळाला नाही. त्याच्यामुळे मी आज समोसा खाणंच रद्द केलं आहे. उधर से आया था इधर भाजी पाव खाने के लिए. गैस का प्रॉब्लम है, उसके कारण मिसाल पाव खाना पड़ता है. त्यांनी भाव वाढवले आणि त्या युद्धामुळं कसं यांच्यावर म्हणजे बाकी लोकांवर खूप असर पडला आणि त्याच्यामुळं हे बाकी असाधारण माणसाला हे भोगा लागून राहिलं. सध्या तर आमच्याकडे जेवढे आयटम आहेत तेवढे तर आम्ही काय पूर्ण देऊ शकत नाही. साऊथ इंडियन नाश्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. पोहे का प्रेमी रेट बढ़े रेट कम हो उसको कोई फर्क नहीं पड़ता. पोहे का प्रेमी कितना भी रेट हो जाए, आशीष कितना भी रेट कर दे, पोहे का प्रेमी पोहा खा के जाएगा. त्यामुळे अनेक विद्यार्थी त्याचबरोबर चाकरमानी जे खानावळीतल्या जेवणावरती अवलंबून असतात आणि शिवाय संध्याकाळच्या नाश्त्यावरती सुद्धा बाहेरच्या वडापाव समोस्यावरती अवलंबून असतात, अशांना काय
सध्या सामना कसला करावा लागतो हे आपण पाहिलं. ही गॅस टंचाई आणि याच अनुषंगाने जे इतर राजकीय मुद्दे आहेत त्याच्यावरती आता आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्याय आणि त्याचबरोबर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे. मी दोघांचंही गेस्ट सेंटरमध्ये मनपूर्वक स्वागत करते. केशवजी, तुम्ही बघितलं मुंबईकरांचा लाडका वडापाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी नाश्त्याचा हक्काचा जो पदार्थ असतो अगदी सर्वसामान्यांचा, कोणाकोणाचं जेवणही असतं, तो हळूहळू गायब व्हायला लागलेला आहे. पण हा मुद्दा लक्षात घेता विरोधकांचा आता एक आक्षेप आहे की याच्यावरती सर्वपक्षीय बैठक का नाही घेतली जाते, नक्की का सरकार याबद्दल सकारात्मक पाऊल घेत नाहीये. सुप्रिया सुळेंनी जे